आज आहे लक्ष्मीपूजन. तर संध्याकाळी घर झाडून वगैरे पुसून वगैरे पूजेची जागा व्यवस्थित पुसून घ्यायची. मग चौरंग ठेवायच्या आधी त्याखाली स्वस्तिक काढून हळदी कुंकवाने पूजा करून घ्यायची. मग चौरंगाच्या अवतीभवती रांगोळी काढून घ्यायची छान. त्यानंतर पाट मांडून घ्यायचं. पाटावर पीस ठेवायचं, लाल नाही तर ऑरेंज हिरव्या कलरचं शुभ कलरचं पीस ठेवायचं. त्यावर रास काढायची तांदूळाची आणि त्यावर मग महालक्ष्मी कुबेर देवतेची स्थापना करायची. अशी लक्ष्मीची मूर्ती नाही तर फोटो पण आणू शकतो आपण. त्यानंतर मग छोटे छोटे मटके भेटतात पाच, त्यामध्ये धान्य भरून घ्यायचं. गहू, तांदूळ, धने आणि बत्ताशे लाया भरून घ्यायची. त्यानंतर बाकीचे मी डेकोरेशनला ठेवले. कळस स्थापना करून घ्यायची. त्याखाली गहू नाही तर तांदळाची रास ठेवायची. त्यानंतर ताम्हणाला 5 बोटं लावायचे हळदी कुंकवांचे. ताम्हणामध्ये शिक्का टाकायचा आहे, हळदी कुंकू टाकून घ्यायचं, पाण्याने भरून घ्यायचा. मग त्यावर विड्याची 5 पानं मांडायची आणि नारळ ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित विधिवत पूजेची स्थापना करायची. आपल्या घराचे मिठाई गोडधोड असेल ते नैवेद्य म्हणून दाखवायचं. जे आपण स्वयंपाक केला आहे ते नैवेद्य म्हणून दाखवायचं देवी देवतांना. गणपतीची पण एका तांदळाच्या रासेवर स्थापना करून घ्यायची विधिवत. पूजन करून घ्यायचं. सर्वांना फुलं ठेवायचे झेंडूचे. सर्वांना देवदेवतांकडे हार करून घ्यायचा देवीसाठी. त्यानंतर सर्वांना हळदी कुंकवाने व्यवस्थित पूजून घ्यायचं. आपण जे फराळाचं बनवलं आहे दिवाळीचं ते पण नैवेद्य म्हणून दाखवायचं आज. त्यानंतर विधिवत पूजा करून घरातल्या सर्वांनी पाया वगैरे पडून घ्यायच्या. महालक्ष्मीची व्यवस्थित पूजा करून घ्यायची मनोभावी. त्यानंतर गणपतीची आरती म्हणून घेतो आम्ही लास्टला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी रेवपतू कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. गणपतीची आरती झाल्यानंतर सर्व घरातल्या लोकांनी हळदी कुंकू लावून लहान थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा सर्वांनी. त्यानंतर दिव्यांची पण पूजा करून घ्यायची. असंच आपलं घर दिव्यांनी प्रज्वलित राहावं, लखलखाट राहावं आपल्या आयुष्यामध्ये, म्हणून दिव्याची पण व्यवस्थित पूजा करून घ्यायची. सर्वदूर दिव्यांनी आरती करून घ्यायची घराची. त्यानंतर दिवे लावून घ्यायचे घराच्या अंगणामध्ये. आज रांगोळी काढली होती पण पाऊस असा आला आहे म्हणून छोटीच रांगोळी काढल्या, नाही तर मी आज भरपूर मोठी रांगोळी काढणार होती छान. पावसाने सर्व नुकसान केलं दिवाळीचं आमच्या. तरी पण ठीक आहे, थोडाच पडला, जास्त नाही पडला, तेवढे त्यांचे आभार. इकडे व्यवस्थित दीप प्रज्वलित करून घ्यायचं. सर्व दूर अंगणामध्ये दिवे लावून घ्यायचे. अशा प्रकारे लक्ष्मी पूजन सेलिब्रेट केलं आम्ही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मंडळी.